नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम इयत्ता 2री ते 5वीच्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धिंगत करण्याकरता निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे. वर्गातील 100% विद्यार्थ्यांनी 100% अध्ययन क्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे. परंतु नियंत्रणाबाहेरील कारणांचा विचार करून इयत्ता 2री ते 5वीच्या वर्गातील किमान 75% विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित सर्व क्षमता प्राप्त करणे असे ध्येय या कृती कार्यक्रमात निश्चित करण्यात येत आहे. म्हणूनच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली यांच्या मार्फत निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत गणित कृतींचा गुरुवार उपक्रमामध्ये मी सुजाता चंद्रशेखर हंकारे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांबरवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली आपले सहर्ष स्वागत करते. आज आपण इयत्ता 2री ते 5वीच्या गणित विषयासाठी पुढील अध्ययन स्तर पाहणार आहोत. इयत्ता 2री ते 5वी विषय गणित कौशल्य संख्याज्ञान आणि अध्ययन स्तर आहेत 9 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्ये एवढ्या वस्तू दाखवणे. 0 ते 9 पर्यंतच्या संख्या ओळखतो आणि वाचतो. पुढचा अध्ययन स्तर आहे 0 ते 9 पर्यंतच्या संख्या लिहितो. या अध्ययन स्तरासाठी काही कृती आपण आज पाहणार आहोत. त्या कृती पाहूया. 9 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्ये एवढ्या वस्तू दाखवणे. या अध्ययन स्तरासाठी काही कृती आहेत. 1. मुलांना वर्गातील खुर्च्यांची संख्या मोजायला सांगणे. 2. एका टेबलावर 8 मणी ठेवून मोजून घेणे. तिसरी कृती आहे 9 खडे टेबलावर ठेवून 7 खडे बाजूला करायला लावणे. 4 नंबरची कृती आहे टोपलीत मणी ठेवून 4 मणी 2 वेळा बाजूला करायला लावणे. 5 नंबरची कृती आहे विद्यार्थ्यांना गोळ्या देऊन त्या मोजून दाखवायला सांगणे. 6 नंबरची कृती मुलांना त्यांच्या वह्यांच्या मधील पाने मोजायला सांगणे. 7 नंबरची कृती आहे फळ्यावर रेषा काढणे, मोजायला लावणे. 8 नंबरची कृती आहे कंपास मध्ये पेन, पेन्सिल, खोडरबर ठेवणे, त्यातील विशिष्ट वस्तू बाहेर काढायला सांगणे. 9 नंबरची कृती आहे मणिमालेतून 9 मणी बाजूला काढायला सांगणे, प्रत्येकाला संख्या बदलणे. 10 नंबरची कृती आहे पाटीवर 8 गोल काढ, अशा प्रकारच्या सूचना देणे. तसेच प्रत्येक मुलाला 0 ते 9 पैकी एक संख्या पाटीवरती काढायला सांगणे. पुढील अध्ययन स्तर आहे 0 ते 9 पर्यंतच्या संख्या ओळखतो, वाचतो. यासाठी विद्यार्थ्यांना 0 ते 9 या पद्धतीने कार्ड तयार करून शिक्षकांनी त्यांना हे कार्ड क्रमाने न दाखवता एक एक कार्ड मुलांना दाखवायचे आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्या संख्या वाचून घ्यायच्या आहेत. इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयातील पुढचा स्तर आहे 0 ते 9 पर्यंतच्या संख्या लिहितो. यासाठीच्या कृती आपण पाहूयात. 1 नंबरची कृती आहे मुलांना वर्गातील एका रांगेतील बेंच मोज संख्या लेखन करण्यास सांगणे. 2 नंबरची कृती आहे एका टेबलावर मणी ठेवून मोजून घेणे, संख्या लिहून घेणे. 3 नंबरची कृती चित्रातील घटक मोजा व संख्या लिहा. 4 नंबरची कृती आहे कार्डावरील संख्या वाचून लेखन कर, प्रत्येकाला कार्ड बदल करणे गरजेचे आहे. यानंतर 5 नंबरची कृती आहे टेबलाचे कोपरे मोज आणि संख्या लिही. 6 नंबरची कृती आहे एका रांगेत बसलेली मुले मोजून संख्या लेखन करणे. 7 नंबरची कृती आहे खिडकीला लावलेले गज मोज आणि संख्या लिही. 8 नंबरची कृती पुस्तकाचे 7 नंबर पान काढ. अशा पद्धतीने 1 ते 9 पैकी एक एक पान विद्यार्थ्यांना काढायला सांगावे. 9 नंबरची कृती आहे दिलेल्या कार्डावरील सर्वात लहान अंक दाखव आणि त्याचे लेखन कर. 10 नंबरची कृती आहे संख्या ऐक, वहीत लेखन कर आणि प्रत्येक मुलांना वेगवेगळी संख्या आपण 0 ते 9 यामधील सांगायचे आहे. इयत्ता 2री ते 5वीच्या गणित विषयासाठी संख्याज्ञान कौशल्यासाठी या अध्ययन स्तरावरती आपण काही कृती पाहिल्या. अशाच काही कृती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांबरवाडीच्या छोट्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत. त्या कृती आपण स्तरनिहाय पाहूयात. यामधील पहिली अध्ययन कृती आहे
अंकावरती वस्तू ठेवणे. चला तर मग व्हिडिओद्वारे ही अध्ययन कृती कशी करता येईल ते पाहूया. 0 ते 9 पर्यंतच्या संख्येचे दृढीकरण. अंकावरती वस्तू ठेवणे ही कृती आपण पाहत आहोत. या कृतीमधून अंकांचे दृढीकरण होण्यासाठी अशी ही कृती उपयुक्त आहे. जेणेकरून तो अंक त्यांच्या लक्षात राहण्यासाठी या कृतीचा फायदा होईल. ही कृती उपलब्ध साहित्याच्या आधारे हे करता येईल. यामध्ये आपण छोटे खडे, चिंचोके, बिया, छोट्या काड्या किंवा कडधान्य हे वापरू शकतो. तसेच विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होणारे शेंगाची फुलपाटे. या कृतीतून विद्यार्थ्यांना नीटनेटकेपणा, अचूकता अशी मूल्येही जोपासता येतील. सदर कृतीद्वारे विविध रंगाचे ज्ञानही आपण त्यांना देऊ शकतो. गटामध्ये किंवा एकट्या एकट्याने करायला आनंद वाटणारी अशी ही कृती आपण पाहत आहोत. विद्यार्थी आता जी कृती करण्यासाठी साहित्य वापरत आहे ते आपल्या निपुण भारत पेटीमधील एअर फॅमिलीचा सेट आहे. यामध्ये एकूण 96 पीस आहेत. 1 ते 100 अंक मोजण्यासाठी सुद्धा या वस्तूचा आपण वापर करू शकतो. तसेच या शैक्षणिक साहित्यामध्ये छोटे अस्वल ते मोठे अस्वल असे 3 प्रकारचे अस्वले या ठिकाणी रंगीबेरंगी आपल्याला दिसत आहेत. यामधून आपण आकारावरून चढता क्रम लावण्यासाठी सुद्धा या संख्यासाठी मुलांना सांगू शकतो. रंगाचा वापर करून वर्गीकरण सांगता येते. वेगवेगळ्या अंकांना वेगवेगळा रंग देऊन आपण विद्यार्थ्यांना रंगाचे ज्ञानही आपण देऊ शकतो. तसेच आकारानुसार विद्यार्थ्यांना वर्गीकरणही करायला सांगू शकतोय. यामधून आपल्याला 1 ते 9 पर्यंत वस्तू मोजण्यासाठी या साहित्याचा वापर करता येईल. तसेच बेरजेसाठीही त्यांचा उपयोग करता येईल. विद्यार्थ्यांनी किती आकर्षकपणे आणि अचूक असे अंक तयार केलेले आहेत. त्याच्यावरती वेगवेगळ्या अंकाची छोटी छोटी आणि मोठी मोठी अस्वले ठेवून या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या 0 ते 9 अंकांचे दृढीकरण अगदी सहज सोप्या भाषेमध्ये सहज कृतीद्वारे आनंद वाटणाऱ्या कृतीद्वारे सहज शक्य होताना आपल्याला दिसत आहे आणि विद्यार्थी आनंदाने ही कृती करताना दिसत आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. चला तर मग पाहूया दुसऱ्या नंबरची अध्ययन कृती. ठराविक संख्ये एवढ्याच वस्तू मांडणे. सर्व मुले वेगवेगळ्या वेगाने विकसित होतात. त्यामुळे तुमचा संवाद आणि पाठिंब्यामुळे तुमची मुले शिकण्यास, प्रवासात कोठेही असले तरी ते वाढण्यास आणि सुधारण्यास त्यांना मदत होईल. आपण जी कृती पाहणार आहोत त्या कृतीमधून विद्यार्थी अचूक संख्या ओळखतील. संख्या ओळखून तेवढ्याच वस्तू तेवढ्या संख्येवर ठेवतील. तसेच संख्या क्रमाने मोजता येणे, ठराविक संख्ये एवढ्याच वस्तू मांडणे, संख्या क्रमाने म्हणणे अशा अध्ययन स्तरांचे या कृतीद्वारे दृढीकरण होण्यासाठी मदत होईल. चला तर मग व्हिडिओद्वारे ही कृती आपण पाहूया. संख्ये एवढ्या वस्तू दाखविणे. 1 2 3 4 5 6 7 8
9 1 2 3 4 5 6 7 8 9 तरची पुढील अध्ययन कृती आहे प्रश्न तुझा उत्तर माझे. निपुण पेटीमधील विद्यार्थ्यांना आकर्षित करेल अशी टोपीच्या आकारातील शैक्षणिक साहित्य या ठिकाणी विद्यार्थी वापरत आहेत. यामध्ये 100 कार्ड्स आहेत. ही कृती 2 मुलांमध्ये घेता येईल. एका मुलाने कार्ड घेऊन दुसऱ्या मुलाला प्रश्न विचारायचा आहे, तर दुसऱ्या मुलाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. या पद्धतीने हे तुम्ही खेळ घेऊ शकता किंवा पुढील अध्ययन स्तरासाठीही या कृतीचा उपयोग करता येईल. यामध्ये एका मुलाने कार्ड घेऊन दुसऱ्या मुलाला प्रश्न विचारायचा आहे, तर दुसऱ्या मुलाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. हे उत्तर बरोबर आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी टोपीमध्ये प्रश्न टाकला असता उत्तर बाहेर येते. उत्तर देणाऱ्या मुलाला उत्तर पाहून आपण दिलेले उत्तर बरोबर आहे की नाही याची खात्री होते. चला तर मग व्हिडिओद्वारे आपण ही कृती प्रत्यक्ष पाहूयात. प्रश्न विचारिले उत्तर सांगितले. 7 1 8 5 3 9 2 6 अध्ययन कृती आहे अचूक अंक ओळखणे. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत ज्या अध्ययन पेट्या आपल्याला मिळाल्या आहेत त्यामधील साहित्याचा वापर करून आपण पुढची कृती घेणार आहोत. यामध्ये अचूक अंक ओळखणे यासाठी आपण 2 व्हिडिओ पाहणार आहोत. आपल्याला समोर चित्रामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य दिसत आहे. या साहित्यांचा वापर करून आपण अंक मोजणे किंवा पुढील अध्ययन स्तरासाठीही समसंख्या, विषम संख्या ओळखणे, चौरस संख्या, त्रिकोण संख्या ओळखणे यासाठीही या साहित्याचा उपयोग करू शकतो. तसेच 1 ते 10 अंकाचे दृढीकरण होण्यासाठी हा संच वापरता येईल. तसेच 1 ते 10 अंकावरील क्रिया करता येणे, चढता उतरता क्रम समजणे, बेरीज करता येणे, लहान मोठी संख्या समजणे अशा पद्धतीने या शैक्षणिक साहित्याचा वापर करून जास्तीत जास्त अध्ययन स्तरांचा विकास या ठिकाणी होऊ शकतो. चला तर मग व्हिडिओद्वारे ही कृती आपण पाहूयात. अचूक अंक ओळखणे. 2 3 6 7 1 8 5 4 9
2 3 4 5 6 7 8 9. अचूक अंक ओळखणे. 8 1 7 10 3 4 9 2 6 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुढील अध्ययन कृती आहे संख्या एवढ्या वस्तू दाखवणे. यामध्ये दशक मणिमाळांचा वापर करून दिलेल्या संख्या एवढे मणी मोजणे, ओळखणे अशा पद्धतीने कृती करून घेता येतात. आपल्या समोर विद्यार्थी जे साहित्य दाखवत आहेत ते आहे दशक बांगडी. या साहित्यामध्ये 1 ते 100 अंक मोजण्यासाठी किंवा दशकाची संकल्पना स्पष्ट होण्यासाठी हे साहित्य उपयुक्त आहे. या साहित्यामध्ये 10 मणी ओवून दशक बांगडी तयार केलेली आहे आणि विद्यार्थ्यांना समजण्यासाठी किंवा त्यांना कृती करण्यासाठी सुलभता येण्यासाठी त्यामध्ये पांढऱ्या रंगाचा एक मणी घातलेला आहे, जेणेकरून विद्यार्थी ती बांगडी सारखी हातामध्ये घालून सुद्धा पांढऱ्या मण्यांपासून ते अंक मोजणे किंवा दशकाची संकल्पना स्पष्ट होण्यासाठी सुद्धा विद्यार्थी खेळाद्वारे या साहित्याचा वापर करतील. तसेच 0 ते 9 या अंकांचे दृढीकरण हे या ठिकाणी या साहित्याद्वारे होणार आहे. चला तर मग व्हिडिओद्वारे आपण ही कृती कशी करायची आहे ते पाहूयात. संख्या एवढे वस्तू दाखविणे. 1 1 1 1 2 1 2 1 2 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9. अध्ययन कृती आहे सांगितलेल्या संख्या एवढे अंक आणि त्यांचे संख्या नाम सांगणे. चला तर व्हिडिओद्वारे ही कृती आपण पाहूयात. 4 4 4 4 5
5 5 5 9 9 9 एक 8 8 8 8 6 6 6 6 9 9 9 9 8 8 8 3 3 3 3 एक 1 पुढील अध्ययन कृती आहे अंक आणि अंकनामाच्या जोड्या लावणे. 0 ते 9 पर्यंतच्या संख्या ओळखतो, वाचतो आणि त्या संख्या लिहितो या अध्ययन स्तराचा विकास या कृतीद्वारे होणार आहे. यामध्ये विद्यार्थी एक अंक वाचेल आणि इतर नामपाटीच्या जोड्या लावतील. अशा पद्धतीने कृती घेतल्यामुळे विद्यार्थ्यांनी दाखवलेले अंक अत्यंत बारकाईने आणि एकाग्रतेने कृती करतील आणि त्यांच्या स्मरणात हे अंक राहतील. चला तर मग व्हिडिओद्वारे ही कृती कशी करायची ते आपण पाहूयात. संख्या व संख्यांच्या नावाच्या जोड्या लावणे. 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 यानंतरची पुढील अध्ययन कृती आहे 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचे लेखन करणे. चला तर मग व्हिडिओद्वारे ही अध्ययन कृती कशी करायची हे आपण पाहूयात. संख्यांचे अक्षरी लेखन. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 0 1 2 3 4 5 6 7
8 9 अध्ययन कृती आहे वाचन पेटीच्या साहाय्याने 0 ते 9 अंकाचे वाचन करणे. आपल्याला हे जे शैक्षणिक साहित्य दिसत आहे ते निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच या पेटीतील साहित्य आहे. या संचाचा उपयोग आपण करून मराठी, गणित, इंग्रजी या विषयांसाठी करू शकतो. यामध्ये कप्पे असणारी ही पाटी आहे. यामध्ये आपण स्वतंत्रपणे शब्द किंवा अंक असलेले जे कार्ड आहेत ते घालून विद्यार्थ्यांना वाक्य बनवण्यास शिकवणे, तसेच एकक, दशक, शतक, हजार ही संकल्पना ही विद्यार्थ्यांना समजण्यास उपयुक्त अशी ही पाटी आहे. अंकाचे दृढीकरण होणे, त्यानंतर 2 अंकांची बेरीज करणे, कार्ड व्यवस्थित लावून घेण्यामुळे विद्यार्थ्यांना नीटनेटकेपणाही या कृतीतून विद्यार्थ्यांना समजतो. वाक्य वाचनाचा सरावही यामध्ये घेता येतो. तसेच 1000 पर्यंतच्या संकल्पना विद्यार्थ्यांना समजून पुढील अध्ययन स्तर विकसित होण्यासाठी ही पाटी अत्यंत उपयुक्त आहे. चला तर मग व्हिडिओद्वारे या पाटीचा उपयोग कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी 0 ते 9 पर्यंतच्या संख्या वाचनासाठी केलेला आहे ते आपण पाहूयात. आज आपण वाचन पाटीचा वापर करून 0 ते 9 अंक वाचणार आहोत. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 प्रिय शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, जग प्रचंड वेगाने बदलत आहे. हा वेग शिक्षणातही पकडता यायला हवा. तसेच 21व्या शतकातील कौशल्ये अवगत होण्यासाठी शाळेतील कार्यरत तज्ञ शिक्षकांनी वैयक्तिक साहित्य संच तयार केलेले आहेत. या शैक्षणिक साहित्य संचाच्या वापराने विद्यार्थ्यांच्या मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अंतर्गत पायाभूत उद्दिष्टे साध्य करत असताना कठीण अशा अध्ययन निष्पत्तीही प्राप्त होतील. यासाठी आपल्या शाळेमध्ये आलेल्या निपुण साहित्याच्या ज्या पेट्या आहेत त्याचा वापर आपण अवश्य करावा. तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली यांच्या मार्फत निपुण महाराष्ट्र अंतर्गत गणित कृतींचा गुरुवार या उपक्रमांतर्गत शिक्षक, पालक व विद्यार्थी यांना मार्गदर्शक असा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी स्वतः शिकतील, विश्लेषण करतील, तुलना करतील, पडताळणी करतील, तसेच लेखी व तोंडी स्वरूपात अभिव्यक्त होतील, स्वतःचे मत व्यक्त करतील. वर्गातील 100% विद्यार्थ्यांच्या 100% अध्ययन क्षमता विकसित होतील आणि आपला सांगली जिल्हा 100% निपुण जिल्हा म्हणून घोषित होईल. यात काही शंकाच नाही. सर्व बंधू भगिनींना यासाठी खूप खूप शुभेच्छा. सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय तृप्ती धोडमिसे मॅडम, सांगली शिक्षण व प्रशिक्षण संस्था डाएटचे प्राचार्य माननीय रमेश होसकोटे साहेब, प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सांगली माननीय मोहन गायकवाड साहेब, तसेच गणित विभागाच्या प्रमुख वरिष्ठ अधिव्याख्याता नीता कांबळे मॅडम यांनी मला गणित कृतींचा गुरुवार या उपक्रमामध्ये व्हिडिओ सादर करण्याची संधी दिली.
त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.